नारायण राणेंना अपुऱ्या माहितीच्या आधारावर ते बोलले. भारतीय जनता पार्टी 40 वर्ष मी काम केलं. भाजप वाढवण्यामध्ये विस्तारामध्ये माझंही योगदान आहे. काला शून्य. भारतीय जनता पार्टीमध्ये एकही खासदार नव्हता महाराष्ट्रामध्ये. तेव्हापासून माझी वाटचाल भाजप वाढवण्यासाठी होती. हे राणेंना माहीत नसावं. आता राणेसाहेब आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहे. जो भाजप वाढला ते वाढल्यानंतर राणेसाहेब या पक्षामध्ये आले काँग्रेसमधून. आणि आता ते बोलता इतके बोलायला लागले की आपल्या पक्षाच्या बोलताना 3 वेळा मोदी 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 म्हणजे फक्त मोदींचं समर्थन करणं एवढंच काम ठेवलं. आपलं स्वतःचं कर्तृत्व ते या ठिकाणी दाखवू शकले नाही. आणि म्हणून त्यांना मंत्रिमंडळातनं काढलं. मला नाही काढलं. मी तर एका मतभेदामुळे बाहेर स्वतःहून पडलो. राजीनामा दिला. मी पक्षाचा राजीनामा दिला आणि बाहेर पडलो. राणेसाहेबांना मी सांगू इच्छितो की आज जो भाजप आहे त्या भाजपवर तुम्ही आज उड्या मारताय. तो भाजप नाथाभाऊ यांच्या काही मदतीमुळे, काही योगदानामुळे, काही अंशी तरी माझी मदत त्याच्यासाठी झालेली आहे. आणि त्यामुळे आपण जे बोलता आहे ते योग्य नाही आहे. आणि या संदर्भात मी सांगू इच्छितो की मी बोलत असताना मी म्हटलं आहे की उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. परंतु पंतप्रधानांनी केलेलं आवाहन आहे त्याचं आपण पालन केलं पाहिजे असं मी म्हटलेलं आहे. उलट पंतप्रधानांचं आव्हान मी पालन केलं पाहिजे. मी उगाच कोणाची तरी तारीफ करणं, मोदी 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 3 वेळा म्हणणं असं नाही केलं. त्याच्यामध्ये माननीय पंतप्रधानांचं आव्हान आहे त्याचं आपण पालन करावं असं मी म्हटलेलं आहे. 1300च्या हे वर जलजीवन योजनेच्या योजना आज बंद पडलेल्या आहे. आणि या बंद पडल्याचे काही कारण आहे. हे बंद पडलं नुसतं आम्हाला जलजीवन योजना घरोघर पाणी न्यायचं आहे म्हणून घाईघाईमध्ये केल्या. उद्भव नसताना पाईपलाईन टाकले गेले. प्रत्यक्ष उद्भव नंतर खोदला त्या ठिकाणी पाणी लागलं तर नाही. आणि मग ठेकेदाराचं भलं करण्यासाठी पाईपलाईन टाकून गेली. पण त्या ठिकाणी पाणी आहे की नाही हे तपासलं गेलं नाही. प्रत्यक्ष हे जलजीवन आपलं जलमंत्र्यांचं अपयश आहे. खरं म्हणजे योजना करत असताना पहिल्यांदा पाणी लागलं की नाही पाहिलं पाहिजे. पाणी लागल्यानंतर त्या ठिकाणून मग पाईपलाईन टाकली पाहिजे. इथं उलटं काम आहे. आधी पाईपलाईन टाकता नंतर पाण्याचा शोध घेता. यामुळे काय कारणामुळे ठेकेदारांचं भलं झालं पण शेतकऱ्यांच्या किंवा नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही आहे. केंद्राने निधी दिला नाही म्हणून या योजना बंद पडल्याचं माहिती समोर होते. केंद्राने निधी दिला नाही ही गोष्ट खरी असेल त्याचं कारण आहे की केंद्र केव्हा निधी देतं. तुम्हाला दिलेला पैसा योग्यरीतीनं खर्च झाला की नाही तपासल्याशिवाय केंद्र पैसा देत नाही. या ठिकाणी जर 1373 योजना बंद असतील तुम्ही त्याला सुरूच करू शकत नसालही पुढच्या कालखंडात कारण दुर्दैव नाही आहे तर मग तुम्हाला पैसा देऊन काय करायचं आहे. केंद्राचं म्हणणं असतं की आधी मी दिलेला पैसा खर्च करा, योग्य रीतीने खर्च करा, नंतर आम्ही पैसा देतो. केंद्र पैसे द्यायला तयार आहे अशी माझी माहिती आहे. भाऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत की वर्षभर सोने खरेदी करू नका. यावरूनच राहुल गांधी म्हटलेले आहे की मोदींचे सल्ले नव्हे तर नाकारतेपणाचे पुरावे असं राहुल गांधी म्हणत आहेत. नाही ठीक आहे. मोदींची परिस्थितीनुसार मोदीजी आज बोललेले आहे. फार पूर्वी 3 महिन्यापूर्वी युद्ध सुरू व्हायच्या आधी ही परिस्थिती नव्हती. आणि युद्ध सुरू झाल्यामुळे युद्धाचे जे परिणाम जगाला भोगावे लागतात ते आज भाजप देशाला, आपल्या भारत देशाला भोगावे लागतं आहे. आणि त्यामुळे असं म्हणता येत नाही परिस्थितीनुसार पंतप्रधानांना बोलावं लागलं. कदाचित ही परिस्थिती युद्ध नसतं तर त्यांना बोलावं लागलं नसतं. राज ठाकरे म्हणतात की चुका तुमच्या मात्र जनतेला का भुर्दंड भोगावा लागतोय. आता राज ठाकरे साहेबांचं एक स्वतंत्र मत असतं आणि त्याने त्यांचं मत मांडलेलं आहे. भाऊ, रुपाली चाकणकरांना ईडीचा समज सध्या आल्याचं दिसून येत आहे. खराब प्रकार नाही. रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स आलं फार उशीर आलं. खरं म्हणजे ईडीचा समन्स आधीच यायला पाहिजे होतं. आणि खोलवर चौकशी ईडीच्या माध्यमातून रुपाली चाकणकरांची व्हायला पाहिजे आहे. खरं म्हणजे इतके वेळा त्या कोणतो माणूस अशोक खरात
अशोक खरातांबरोबर रुपाली चाकणकर इतक्या वेळा दिसल्या, कार्यक्रमामध्ये दिसल्या, हातात हात घेऊन फिरताना दिसल्या, लोकांवर घेऊन फिरल्या, अनेक उपद्रव बाहेरचे त्यांचे दिसले, आतले काय आहेत मला माहीत नाही. परंतु या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी जे काही उद्योग केले असेल त्याची चौकशी आणि त्याचे व्यवहार हे ईडीनं तपासले पाहिजे. धन्यवाद.